पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही आमच्या जिभेने, आमच्या तोंडाने ज्या प्रकारे आम्ही संभाषण करतो ते आमच्या जीवनामध्ये घडते. आम्ही जसा विश्वास ठेवतो तसं आमच्या जीवनामध्ये घडते. आम्ही जेव्हा स्वतःला पॉझिटिव्ह बनवतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य घडतात. जेव्हा आम्ही स्वतःला नकारात्मक बनवतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये नकारात्मक कार्य घडतात. आम्ही कधी कधी काय करतो, दिवसभर आम्ही असं म्हणत राहतो, हे माझ्याच्यानं होत नाही, हे मी करू शकत नाही, मी हे करणार नाही, हे मला जमत नाही, मी आता याच्यासमोर काम करणार नाही, मी किती कष्ट केला तरी मला काही यश आलं नाही, मी किती वेळापासून करत होतो का मला काय हे अवगत झालं नाही, मी आता याच्या पुढे काय करणार नाही. अशा प्रकारे आपण जेव्हा नकारात्मक बोलतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये नकारात्मक परिणाम दिसून येतात. परंतु आपण जेव्हा सकारात्मक बोलतो, पॉझिटिव्ह बोलतो, तेव्हा पॉझिटिव्ह आमच्या जीवनामध्ये घडते. आम्ही बायबलमध्ये पवित्र वचन आपण वाचतो, नीतिसूत्रे अध्याय 18 पवित्र वचन 21 मध्ये आम्हाला सांगत आहे की जीवेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. म्हणजे हे जीभ जे आहे ना, आमची जीभ, हिच्या वशमध्ये, या जिभेच्या वशमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. जेव्हा आम्ही या जिभेने चांगले कार्य बोलतो, आशा व्यक्त करतो, असं होणार आहे, आम्हाला अशा प्रकारे मिळालेलं आहे, देवाने हे असं सांगितलेलं आहे, अशा प्रकारे जेव्हा आपण आशाधारी बनतो तेव्हा आमची आशा सफल होते. परंतु जेव्हा कधी कधी काय होते, आम्ही स्वतःला श्राप देत राहतो. का म्हणतो आम्ही, अरे आमच्याच्यानं कुठं जमते, आम्ही तर गरीब आहो, आम्हाला तर काही मिळालं नाही, आमच्याच्यानं तर काही जमत नाही. अशा प्रकारे जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा खरोखर आम्ही खाली जातो. पुष्कळ जण असेच खाली जात आहेत आणि पुष्कळाचा हा अनुभव आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पॉझिटिव्ह बनूया. पॉझिटिव्ह बनून देवाने जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह बनून त्याला स्वीकार, जे काही देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण स्वीकार केलं पाहिजे. आम्ही काय म्हटलं पाहिजे, आम्ही स्तोत्रग्रंथ 23:1 मध्ये आपण काय वाचतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. वारंवार म्हणत राहा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. म्हणत राहा प्रिय बंधू आणि भगिनींनो. हे म्हणत राहिल्याने हे पॉझिटिव्ह म्हणत राहिल्याने आमच्या जीवनामध्ये तसं घडते. काही उणे पडणार नाही, कारण परमेश्वराने स्वतः म्हटलेलं आहे, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, पण परमेश्वर आमचा पाठीराखा आहे, आणि म्हणून तसं म्हणत राहायला पाहिजे. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 1:7 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वराच्या पुत्राने आपल्या रक्ताद्वारे आमचे तारण केलेलं आहे, आम्हाला पापमुक्त केलेलं आहे. आपण म्हणत राहूया. असं म्हणत राहिल्याने काय होते, देवाची कृपा आमच्यावर येते आणि देव आम्हाला पापमुक्त करतो. आम्ही योहानाचे पहिलं पत्र अध्याय 4 वचन 15 मध्ये आपण जेव्हा वाचतो की जो कोणी प्रभू येशूला परमेश्वराचा पुत्र आहे असं म्हणून स्वीकार करतो, त्याच्या ठाई परमेश्वर राहतो आणि तो परमेश्वराच्या ठाई राहतो. असं म्हणत राहूया आपण, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर मार्ग सत्य व जीवन येशू आहे, असं म्हणत राहूया. असं म्हणत राहा, जे जे वचन आम्हाला देवाने दिलेलं आहे ते आपण म्हणत राहूया. आपण काय करतो, आपण ते वचन मनात सोडून आम्ही आमची कमजोरी, किंवा मग आम्ही काय करतो, कोणाची तरी टीका, किंवा आम्ही काय करतो, कोणाला तरी खाली टाकण्याचं, किंवा आमच्या मनाने आमच्या तोंडाने अपशब्द आपण वापरण्याचा प्रयत्न करतो. आम्ही इफिसीकरास पत्र अध्याय 4 पवित्र वचन 29 काय म्हणते आपण वाचून पाहूया. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो.
मी पुन्हा एकदा वाचतो. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की तेने कळून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. वचन सांगत आहे प्रियजन, आमच्या तोंडातून आमच्या मुखातून कसलेच कुजले शब्द म्हणजे वाईट शब्द किंवा कमजोर शब्द किंवा नेगेटिव्ह किंवा कोणाला धिक्कार देणारे किंवा आपल्याला स्वतःला वाईट म्हणणारे असे शब्द काढू नये. तर आम्ही असं शब्द काढावं की ऐकणाऱ्याला असं वाटावं की खरोखर देवाच्या कृपेने भरलेला व्यक्ती आहे, याचे शब्द देवाच्या कृपेने भरलेले आहे. असं केल्याने प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये प्रगती होते, आमच्या जीवनामध्ये यश येते, आम्हाला उन्नती मिळते, आमची प्रगती होते आणि आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण जे काही वाईट आहे ते आपण आपल्या तोंडाने म्हणू नये. आपण स्वीकार करावा, देवा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू म्हटलं आहेस ना, तू म्हटलं आहेस माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल, तू म्हटले आहे ना नक्की मिळेल. अशा प्रकारे आपण विश्वास प्रकट करावं आणि येशूकडे मागावं आणि परमेश्वराचा धावा करावा. आम्ही स्तोत्र ग्रंथ 91 मध्ये आपण म्हणावं, परमेश्वर हा आमचा आश्रय आहे आणि परमेश्वर आम्हाला सांभाळणारा आहे. अशा प्रकारे आणि येशू ख्रिस्तानं सुद्धा आम्हाला तेच शिकवलं. जेव्हा शैतान येशूकडे येऊन म्हणाला ह्या धोंड्याच्या भाकरी कर आणि तू खा, तेव्हा येशूने काय म्हटलेलं आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 4 वचन 4 मध्ये आम्ही वाचतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. अशा प्रकारे आपण सुद्धा परमेश्वराच्या स्वाधीन राहून परमेश्वराने सांगितलेलं वचन आपण वारंवार म्हणून आपण आशीर्वादित करूया. प्रियजनो, आमच्या शब्दाला महत्व आहे, आमच्या भाषणाला महत्व आहे. आपण ते महत्व समजून स्वतःला धन्य बनवण्यासाठी, स्वतःला आशीर्वाद मिळण्यासाठी, दुसऱ्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपण आमच्या तोंडातून चांगले, पवित्र, प्रेमळ, आनंदाचे आणि सत्याचे शब्द वापरून स्वतःला धन्य बनवूया.